नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल आहार विचार. आय एम डॉक्टर मिसेस केसरी. आज बरेच दिवसांनी एका जुन्या हलवायाच्या दुकानातील पेढ्याची आठवण झाली, म्हणून मी त्या दुकानात पेढे आणायला गेले. आता माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी डबा घेऊन गेले आणि त्या दुकानदाराला सांगितलं की या डब्यात मला मोजून दे, तू वजन करून दे. आता त्याच्या तराजूच्या त्या पॅनमध्ये त्यांनी वर्तमानपत्र ठेवलं होतं आणि तो त्या वर्तमानपत्रात ते पेढे ठेवत होता आणि ते त्यांनी वजन केलं आणि तो पेढा त्या कागदामध्ये गुंडाळून तो मला द्यायला लागला. तर मी त्याला म्हटलं, मला हे असे वर्तमानपत्रात पेढे नकोत. तुमच्याकडे पत्रावळ असेल, द्रोण असेल तर त्याच्यात द्या, नाही तर माझा डबा पॅनमध्ये ठेवा, त्याचं वजन करा आणि मला ज्या वजनाचा पेढा हवा आहे त्या प्रमाणात त्याच्यात पेढे घालत राहा आणि मग तो डबा मला द्या. तर कोण एक मूर्ख वेडगळ बाई आली आहे असं तो माझ्याकडे बघायला लागला. तर मी म्हटलं, तुम्हाला शक्य नाही का असं डब्यात देणं? तो असं बघायला लागला की काय विचारते ही बाई. म्हटलं, नाही, नसेल द्यायचं तुम्हाला डब्यामध्ये आणि कागदातच द्यायचं ठरवलं असेल तुम्ही तर मला पेढे नकोत, मी चालले म्हटलं. तर मग म्हणाला की मी तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत देतो आणि त्याने ती प्लास्टिकची पिशवी उघडायचं सुरुवात केली. नेहमीसारखं ते तोंडाचं हे लावायचं, पिशवी उघडायची किंवा मग त्या पिशवीत असं फुंकायचं आणि मग ती पिशवी उघडायची आणि त्याच्यातच तो पदार्थ घालून त्याचं वजन करायचं. तर मी म्हटलं, नाही, मला ती प्लास्टिकची पिशवी पण नको. तर म्हणे, का? तर म्हटलं, तुम्ही आता थुंकी लावून ती उघडलीये, मी नाही घेणार ते. तर म्हणे, तुम्ही तर विचित्रच दिसताय. म्हटलं, हो, मी विचित्रच आहे. तू जर मला डायरेक्ट डब्यामध्ये देऊ शकत असाल तरच द्या, नाही तर नको. मग शेवटी कसं बस त्याच्या त्या मेंदूमध्ये रजिस्टर झालं की एवढा मोठा पेढ्याचा अमाऊंट घेणारं गिऱ्हाईक आपल्या हातून जाईल आणि मग त्याने तो डबा पॅनमध्ये ठेवला. मी त्याला म्हटलं, आधीच हात धुवायचे मग माझ्या डब्याला हात लावायचा. हात धुवून त्याने तो डबा पॅनमध्ये ठेवला, त्याच्यात वजन करून आवश्यक तेवढा पेढ्याचा अमाऊंट घातला आणि डबा मला दिला. वर मला म्हणतो की मी इतके दिवस दुकान सांभाळतोय म्हणे, पण आज पहिल्यांदाच असं गिऱ्हाईक मला भेटलंय की ते हट्ट करतंय की डब्यामध्ये द्या. म्हटलं, पण असं कसं शक्य आहे? तुमच्या दुकानाची मूळची प्रथा हीच होती की ज्यांना पेढे हवे आहेत त्यांनी आपल्या घरून डबा भांड काय असेल ते घेऊन यावं, त्याचं वजन करून, पेढ्याचं वजन करून ते देत असत. म्हटलं, आता मला माहिती नाही की तुमचे ते पणजोबा होते की आजोबा होते ज्यांनी 60 साली ह्या दुकानात आम्हाला अनेकदा पेढे दिलेले आहेत आणि 60 पासून 82 पर्यंत म्हटलं मी पेढे नेत होते इथनं आणि दर गुरुवारी आम्ही हे पेढे घ्यायला यायचो आणि डबा घेऊनच यायचो. आणि जर एखाद्या व्यक्तीने डबा आणला नसेल तर मी बघायची की ते द्रोण किंवा पत्रावर कसं वजन असेल त्याप्रमाणे ते पेढे बांधून पुडी करून द्यायचे. त्यांनी कधीही वर्तमानपत्र वापरलं नाही, त्यांनी कधीही प्लॅस्टिक पिशवी वापरली नाही. आणि ती चांगली प्रथा असताना तुम्ही ही प्रथा का मोडली? तुम्ही कशाला वर्तमानपत्रावरती आणि ह्याच्यावर प्लॅस्टिकवरती आलात? तर म्हणे, सगळीकडे जगात हेच चालू आहे, तर मग सगळे आणि घेऊन जातात म्हणे. असं आजपर्यंत मला कुणी म्हणालं नाही की बाबा वर्तमानपत्रात नको, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणे वर्तमानपत्राचा? म्हटलं, मला हा प्रॉब्लेम आहे की वर्तमानपत्र प्रिंटिंग प्रेस मधून निघाल्यापासून आपल्या घरात येईपर्यंत, मग तो वर्तमानपत्रवाला तुमच्या अंगणात टाकतो, बाल्कनीत टाकतो, तिथपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावरच्या धुळीत ते वर्तमानपत्रचे गठ्ठे पडलेले असतात आणि आपण ते तसेच्या तसेच घेऊन येतो आणि तो वर्तमानपत्रवाला आपल्याला ते तसंच घरी आणून देतो. त्यामुळे त्याच्यात अनेक प्रकारचे जंतू, अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस सगळं असतं आणि त्यामुळे त्यात अन्न कधीही बांधून खाऊ नये. आणि तुम्ही सुद्धा खरं म्हणजे आता ही प्रथा बदला आणि परत तुमच्या ओरिजिनल ह्याच्यावरती या की जेणेकरून तुम्ही पत्रावळ किंवा द्रोण वापराल, नाही तर लोकांना पाठी लावा की स्वतःचे डबे घेऊन या म्हणून.
आपण आपलं आरोग्याशी खेळतो आहोत असं करून. तर म्हणे प्लॅस्टिकने काय होतं? म्हटलं प्लॅस्टिकने तेच होतं, तुमची थुंकी कस्टमरच्या पोटात जाते, तुम्हाला काही होत असलं तर ते त्या कस्टमरला होतं. म्हणजे परत आपण रोग वाढवतो. पेढे कशासाठी नेतो आपण? आपल्याला आवडतात म्हणून, आपल्याला प्रसाद दाखवायचा असतो म्हणून. आणि तो प्रसाद जर असा रोगांनी भरलेला किंवा जंतूंनी भरलेला आपल्याला मिळाला तर त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे मी कधीच असं नेत नाही, मी नेहमी डब्यातच नेते. आणि ही आम्हाला लहानपणापासून सवय आहे की कुठलीही कुणाचीही थुंकी आपल्या पोटात जाता कामा नये. मग त्याच्यावरून मला अजून एक आठवलं की 2 दिवसापूर्वी मी विरजण आणायला एका डेअरीत गेले होते, की मला विरजण बदलायचं होतं म्हणून त्याच्याकडनं दही घेऊन आले. तिथं परत तेच, तोही प्लास्टिकच्या पिशवीतच दूध दही देत होता. तर मी म्हंटल नाही, मला ह्या डब्यात घे, हा डबा तुझ्या पॅन मध्ये टाक, वजन कर आणि मग मला जेवढं दही हवंय तेवढं त्याच्यात घाल. तोही माझ्याकडे असं बघायला लागला, कुठून वेड्याच्या इस्पितळातनं ही बाई बाहेर पडली आणि आपल्या दुकानात सकाळच्या प्रहरी आली. पण ते सकाळची वेळ होती, बोहनीची वेळ होती म्हणून त्यांनी भाष्य काही केलं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र असेच होते. पण दिलं त्यांनी मला शेवटी. आणि त्याचं तेच चाललं होतं की प्लास्टिकच्या पिशवीत वजन करणार आणि मग ते डब्यात ओतणार. म्हटलं चालणार नाही, डायरेक्ट डब्यात वजन केलं पाहिजे. हे 2 अनुभव बघितल्यानंतर मला मग आठवलं की आपण रसाच्या दुकानातही लोक हेच करतायत. ते रसाचं चरक, त्याचं ते भांड, त्याचं ते फडकं किंवा गाळणं, ते ग्लास कुठल्या पाण्याने धुतात, कसे धुतात, आपण काहीच लक्ष देत नाही. पूर्वी असं होतं की आपण आपली लोटी, आपलं ग्लास आणि गाळणं किंवा चांगलं पांढरं स्वच्छ फडकं घेऊन जायचं आणि तो आपल्याला त्याच्यात रस काढून देत होता. आणि आपण तो रस घरी येऊन मग आपल्याला वाटलं तर आलं लिंबू हे करत होतं. पण आता तो रस काढणार, त्या तशाच अस्वच्छ ह्याच्यात त्याच्यातच बर्फ टाकणार, तो बर्फ कुठून आणतो, कसा तयार करतो आपल्याला माहित नाही, त्याच्यातच तो लिंबू आणि आलं पिळणार आणि तो रस आपण पिणार. खरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही डॉक्टर लोक पेशंटला सांगतो की तुम्ही उसाचा रस प्या, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तो आवश्यक आहे, तो गुणवर्धक आहे. पण अशा पद्धतीने जेव्हा तो रस पेशंटला दिला जातो तेव्हा त्याच्या अनारोग्यात भरच पडते. शिवाय लोक बटाटे वडे, सामोसे आणि इतर काय कचोरी, अमुक तमुक पदार्थ कागदात म्हणजे वर्तमानपत्राच्या कागदात घेऊन जातात आणि ते तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर टाकल्यानंतर ते वर्तमानपत्र त्याचा तेल शोषून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला त्या पेपरचं प्रिंट त्या तुमच्या वड्यावर किंवा सामोस्यावर पडत असतं आणि त्यामुळे ती शाई पण तुमच्या पोटात जाते. शिवाय मी म्हटलं तसं वर्तमानपत्र किती ठिकाणी जाऊन तिथे पोचलेलं असतं आणि त्या वर्तमानपत्रात गुंडाळून आपण अन्न घेऊन येतो आणि खातो. हे अनारोग्याला आपण आमंत्रण देतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही रेग्युलरली प्लास्टिकच्या पिशवीत किंवा वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून आणता आणि आपल्याला अनेक प्रकारचं इन्फेक्शन होईल ह्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असता. आता काही लोक असे आहेत, म्हणजे दुकानदार असे आहेत की ते एक वेगळ्या प्रकारचा कागद वापरून त्याच्या पिशव्या करतात आणि त्या पिशव्यांमधनं तुम्हाला ते वडा, समोसा वगैरे देतात. तर ते त्यातल्या त्यात बरं आहे. मला कल्पना आहे की दरवेळेला घरी जाता जाता या गोष्टी विकत घेतो आणि उशीर झाला म्हणून तेच संध्याकाळी घरी गेल्याबरोबर खातात. त्यामुळे डबे घेऊन जाणं वगैरे शक्य नाही. पण ते निदान वेगळ्या कागदाच्या पिशवीत ते बांधतायत, वर्तमानपत्रात बांधत नाहीयेत असं बघा. आणि कागदाची पिशवी बांधताना, उघडताना त्यांना थुंकी लावावी लागत नाही किंवा त्यांना फुंकावं लागत नाही. तो कागदाची पिशवी आपोआप उघडू शकतो आणि त्यात पदार्थ घालू शकतो. तेव्हा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की असे कुठलेही पदार्थ आणायला जाताना शक्यतो आपले कंटेनर्स, आपला डबा, बाटली घेऊन जावं. दुधाची बाटली बरणी घासायला थोडा त्रास होतो, हरकत नाही, पण ते आपल्या हातात आहे ती स्वच्छता. प्लॅस्टिकच्या पिशवीत दूध घेऊन येऊन ती त्यांनी थुंकी लावलेली पिशवी त्याच्या सगट आपण दूध ओततो. जरी आपण तापवत असलो ते दूध तरीही ते त्रासदायकच आहे.
तेव्हा शक्यतो ह्या अनारोग्यास आमंत्रण देणाऱ्या सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त स्वच्छ अशा कंटेनरमध्ये हे पदार्थ घरी आणा आणि मगच त्याचं सेवन करा. ह्या सगळ्यामुळे गट हेल्थवरती परिणाम होतो. म्हणजे जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते मरतात आणि वाईट बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा फंगस आपल्या शरीरात डेव्हलप होतात आणि मग आपली धावाधाव सुरू होते. मग अँटीबायोटिक्स घ्या किंवा इतर काही औषधं घ्या, डिहायड्रेशनचा ताण पडतो, त्याची ट्रीटमेंट करा. हे सर्व करण्यापेक्षा आपण हे जर काळजी घेतली तर ह्या सर्व गोष्टींना प्रतिबंध होऊ शकतो आणि आपलं आरोग्य धोक्यात येत नाही. आणि आपल्याला माहितीच आहे की एकदा पोट बिघडलं की मग 4-5 दिवस काही बघायलाच नको आणि त्याचा आपल्या इतर प्रकृतीच्या स्वास्थ्यावरही परिणाम होतो. तेव्हा कृपा करून स्वच्छतेकडे लक्ष द्या, आरोग्य सांभाळा आणि आपलं हेल्थ, फिजिकल आणि मेंटल फिटनेस शाबूत ठेवा. नमस्कार. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. इफ यू like it, share it, subscribe it, click on the bell icon. Once again, thank you.